नमस्कार, मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट ब्रेन आणि स्पाइन सर्जन, विश्व हॉस्पिटल बीड. तर मागील व्हिडिओमध्ये आपण पेरिफेरल न्यूरोपॅथी कशी असते, तिची कारणं काय असतात, तिची लक्षणे काय असतात आणि साधारणतः ती कशी ओळखली जाते याबद्दलची माहिती घेतली आहे. या व्हिडिओमध्ये बघूया की पेरिफेरल न्यूरोपॅथी गंभीर कधी ठरते. तर बरेच लोक मला म्हणतात की आता मला झोप येत नाही, पायाला नुसती आग जाणवते, पायात नुसत्या झिंजण्या यायला लागतात, खूप टोचल्यासारखं वाटतं. तर ही गंभीर न्यूरोपॅथीची लक्षणे आहेत. तर आपण रेड फ्लॅग साईज न्यूरोपॅथीची बघूया, ज्याच्यामध्ये वारंवार पायाला मुंग्या येणं, पायाला कंटिन्युअसली वेदना जाणवणं किंवा पायाचे सेन्सेशन लॉस होणं. सेन्सेशन लॉस झाल्यानंतर पाय पेशंटला चालताना समतोल बिघडणं किंवा अडखळत चालणं किंवा वारंवार चक्कर येऊन पडणं, ही पण लक्षण दिसतात. चालताना पायातली चप्पल निसटून जाणं, पायाला चटका होऊ लागतो, पायाला जखमा होतात हे न कळणं, ही पण न्यूरोपॅथीची गंभीर लक्षणे आहेत. वाढती जाणारी स्नायूंची कमजोरी आणि सामान्य उपचारांना फरक न पडणं, हे पण रेड फ्लॅग साइन्स न्यूरोपॅथिक पेनमध्ये दिसून येतं. तर पेरिफेरल न्यूरोपॅथीचे योग्य निदान वेळेस केल्यास आणि त्याच्यामध्ये निदानामध्ये कॉमनली NCS म्हणजे नर्व कंडक्शन स्टडी, तसेच मेटाबॉलिक इन्व्हेस्टिगेशन, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन, रक्तामध्ये शुगरची लेवल, त्याच्यानंतर BP आणि व्हिटॅमिन B12 तसेच थायरॉइडची लेवल हे नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. तर ज्या रुग्णांना डायबिटीज म्हणजेच मधुमेहाचा त्रास आहे, ज्या लोकांना हायपरटेन्शन आहे, त्याने त्या संदर्भामधली पथ्य पाळणं आणि योग्य त्या वेळेस औषधोपचार करणं गरजेचं आहे. औषधोपचारच मेंदू विकार तज्ज्ञाचा, नसांच्या तज्ज्ञाचा सल्ला फार महत्त्वाचा जाणवतो, ज्यामध्ये आपल्याला त्याच्यामुळे पेरिफेरल न्यूरोपॅथीची जी कारणं आहेत, म्हणजे मेटाबॉलिक ॲज वेल डिजेनरेटिव्ह कारणं ओळखून त्याची कारणं लक्षात घेऊन त्या संदर्भात उपलब्ध असलेल्या थेरपीज, याच्यामध्ये फिजिओथेरपीचा फार महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशन आणि योग्य त्या औषध गोळ्या आणि गरज पडल्यास सर्जरीची गरज पडू शकते. तर आपल्या आजूबाजूच्या कोणी व्यक्तींना किंवा आपल्याला पेरिफेरल न्यूरोपॅथीचा त्रास जाणवत असेल तर त्यांनी योग्य वेळा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि हा व्हिडिओ संदर्भात व्यक्तींना शेअर करावा. धन्यवाद.